मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तक वाचनाच्या पार्ट 3 मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चॅप्टर 3 वर आधारित व्हिडिओ, ज्याचं शीर्षक आहे शिवाजी महाराज मुस्लिम धर्मद्वेष्टा नव्हते, शिवाजी महाराज आणि मुसलमान एक ऐतिहासिक दृष्टिकोन। शिवाजी महाराजांच्या आयुष्याची आणि कार्याची कहाणी केवळ महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर संपूर्ण भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे। आज आपण पाहणार आहोत की शिवाजी महाराजांच्या धर्मावर गाढा विश्वास होता, पण त्यांनी कधीही कोणत्याही धर्माचा तिरस्कार केलेला नाही। धर्मश्रद्धा पण धर्मद्वेष्टा नव्हे, या गोविंद पानसरे यांच्या शब्दातून समजतो की शिवाजी महाराजांसाठी धर्म म्हणजे एक वैयक्तिक श्रद्धा होती जी त्यांनी इतरांवर लादलेली नव्हती। शिवाजी महाराजांचे मुस्लिम सरदार, हिंदू मुस्लिम संबंध आणि काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता हे सर्व दाखवतात की शिवाजी महाराज कोणत्याही जाती धर्मात अडकलेले नव्हते, तर त्यांच्या दृष्टिकोनातून सर्व धर्म समान होते। या ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपण शिवाजी महाराजांच्या या महान व्यक्तिमत्वाचा अभ्यास करूया। सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नांनी। शिवाजी महाराजांची धार्मिक श्रद्धा काय होत्या आणि त्या त्यांना मुस्लिम धर्मद्वेष्टा बनवतात का? शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात मुसलमान सरदारांची निवड का केली आणि त्यामागे कोणते विचार होते? शिवाजी महाराजांनी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या धार्मिक सहिष्णुतेचा आदर केला का? कसा केला? शिवाजी, प्रताप आणि पृथ्वीराज यांच्यात कोणता मोठा फरक होता आणि तो फरक कशामुळे निर्माण झाला? काही मुस्लिम राज्यकर्ते शिवाजी महाराजांसारख्या हिंदू शासकासोबत कसे सहिष्णू राहिले? शिवाजी महाराजांच्या काळातील हिंदू मुस्लिम संबंध आजच्या काळातील एकता आणि सहिष्णुतेसाठी काय शिकवण देतात? शिवाजी महाराजांच्या राज्यात हिंदू सरदार आणि मुस्लिम सरदारांनी एकत्रितपणे काम कसे केले? शिवाजी महाराजांनी कधीही धर्मद्वेष्टा का केला नाही आणि ते सर्व धर्म समभावाचे प्रतीक कसे बनले? मुस्लिम राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सरदार आणि शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार हे ऐतिहासिक सत्य आपल्याला काय शिकवते? शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन आजच्या सामाजिक आणि धार्मिक एकतेसाठी कसा उपयुक्त ठरू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनल सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। धर्मश्रद्धा पण धर्मद्वेष्टा नव्हे, शिवाजी महाराज आणि धर्म। शिवाजी महाराजांचा एकूण धर्माविषयी दृष्टिकोन काय होता? व्यवहार कसा होता? हिंदू धर्मासंबंधी आणि मुस्लिम धर्मासंबंधी शिवाजी कसा वागला? हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न आहेत। सांप्रत काळाच्या दृष्टीने सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। शिवाजी हिंदू होता, शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभूमी ही महाराष्ट्रच होती, यामुळे हिंदूंना शिवाजींसंबंधी अभिमान वाटतो, साहजिकच आहे। त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो, तेही स्वाभाविकच आहे, त्यात गैर असे काही नाही। स्वतःचे थोरपण, स्वतःच्या धर्माचे मोठेपण, स्वतःच्या प्रदेशाचे मोठेपण हे स्वतःच्या प्रदेशातील आणि स्वतःच्या धर्मातील नामवंत, कीर्तिवंत, गुणी व थोर इतिहास पुरुषांच्या प्रकाशात बघणे व मांडणे हा मानवी स्वभाव आहे। त्या प्रदेशातील, त्या धर्मातील अशा थोर व्यक्तींची संख्या जितकी कमी असेल तितक्या जास्त प्रमाणात हा अभिमान दुणावतो। तथापि स्वधर्मातील थोर पुरुष म्हणून त्या पुरुषांची जी प्रतिमा आपण निर्माण करतो ती अनेकदा अनवधानाने भडक रंगवली जाते, अनेकदा स्वतःला सांप्रत काळी सोयीचे म्हणून मुद्दाम एकांगी रीतीने रंगवली जाते आणि असे करीत राहण्याच्या क्रमात विकृती तयार होते व मूळ खरी प्रतिमा वाकडी तिकडी तयार होते। शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचा कारभार, त्यांचा काळ, त्यांनी केलेल्या सुधारणा आणि विशेषतः त्यांचा धर्मासंबंधीचा दृष्टिकोन या बाबतीतील त्यांची जनमानसातील प्रतिमा यथायोग्य व ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर तयार न व्हायला अनेक कारणे आहेत। महाराष्ट्रातल्या निरक्षर अडाणी माणसाला सुद्धा शिवाजी माहीत आहे, त्यांच्या कथा माहीत आहेत, ठिकाणं, नाव, प्रसंग, संबंध इत्यादी अनेक बाबी माहिती आहेत। ही माहिती या खेडोपाडीच्या निरक्षरांपर्यंत कशी पोहोचली? शिवाजी शिवकाल, शिवचरित्रातील चमत्कृतीपूर्ण प्रसंग, उदात्त प्रसंग, नाट्यमय प्रसंग इत्यादींवर महाराष्ट्रात अनेक पोवाडे रचले गेले। शिवाजी महाराजांच्या काळात व तिथून आज अखेर महाराष्ट्रात असा एक तरी शाहीर होऊन गेला की ज्याने शिवाजीवर एकही पोवाडा वा लावणी वा गाणे रचले नाही? याचे स्पष्ट उत्तर आहे नाही,
असेच आहे. सर्वांनी ते केले आणि ते साहजिकच होते. जी कथा पोवाड्यांची तीच कथा लोकगीतांची व लोककथांची, तीच स्थिती कीर्तनांची, तीच अवस्था आख्यानांची व व्याख्यानांची, तीच स्थिती तमाशांची, नाटकांची व सिनेमांची. निरक्षर अडाणी लोकांपर्यंत ह्याच माध्यमातून इतिहास पोहोचतो. जाणून बुजून खोडसाळपणे घुसडलेल्या विकृती सोडल्या आणि अनवधानाने झालेला एकांगीपणा सोडला तरी या प्रचार व प्रसार माध्यमांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. करमणूक करून घेण्याच्या मुख्य इराद्याने जमलेल्या जनसमुदायास शेवटपर्यंत पोवाडा व नाटक ऐकायला व बघायला भाग पाडायचेच असेल तर चमत्कृती खेरीज कसे चालेल. अतिशयोक्ती केली नाही, अलंकारिकता आणली नाही आणि नुसते अंकगणित छाप सैन्याचे आकडे आणि सनावळ्यात सांगितल्या आणि तार्किक पद्धतीनं विश्लेषण केलं तर या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग तरी होईल का. शिवाय ऐकणाऱ्याच्या जाणीवेची पातळी लक्षात ठेवून पोवाडा इत्यादी लिहावी लागते. पुन्हा लिहिणाऱ्याच्या स्वतःच्या जाणीवेच्या मर्यादा असतात. तेव्हा या माध्यमांच्या मर्यादा शिवाजीची प्रतिभा आहे तशी करायला कारणीभूत आहेत हे खरे. अर्थात त्याला आपमतलबीपणा, वर्तमानातील प्रासंगिक स्वार्थ, इतिहासाकडे पाहण्याची चुकीची पद्धत, संशोधक वृत्तीचा अभाव किंवा किमान पक्षी अपुरेपणा इत्यादी दुसरीही कारणे आहेत. असो, शिवाजी व मुसलमान. शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता. त्यांचे जीवित कार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणे हे होते. तो हिंदू धर्मरक्षक होता, हिंदू पद पातशाह होता, गो ब्राह्मण प्रतिपालक होता. अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत प्रमाणात जनमानसात आहे. शिवाजी न होता तो सुनता होती सबकी हे भूषण कवीने कवन या दृष्टिकोनातून व्यक्त करते. शिवाजीचे युद्ध हे धर्मयुद्ध होते. धर्म ही शिवाजीच्या कार्याची प्रेरणा होती. शिवाजी धर्मासाठी लढाला, तो धर्मासाठी लढला म्हणूनच यशस्वी झाला. हे खरे म्हणजे तो परमेश्वराचा अवतार होता. तो विष्णूचा किंवा शिवाचा अवतार होता. परमेश्वराने हा अवतार धारण केला तो धर्मरक्षणाकरताच केला होता. भवानी मातेने शिवाजीला जी तलवार दिली ती धर्मरक्षणाकरता दिली. शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी होऊ शकला नसता. इत्यादी इत्यादी असे अनेक समज जनमानसात खूपच विस्तृत प्रमाणात आहेत. ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमेय नीट तपासून घ्यायला हवीत. आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रमेय खरी असणे आपणास सांप्रतकाळी सोयीचे होईल म्हणून ती तशीच आंधळ्या श्रद्धेने स्वीकारणे योग्य होणार नाही. किंवा उलट पक्षी आपण मुस्लिम धर्माचे आहोत, हिंदूंचा द्वेष करायला मुसलमानांना शिकवणे ही आपली आजची गरज आहे. बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात म्हणून आपणही तो हिंदू धर्माचा रक्षक व मुसलमान धर्माचा भक्षक होता असे चिकित्सा न करता मानूया. हा दृष्टिकोन सुद्धा तितका चूक होय. वस्तुस्थिती काय सांगते? शिवाजी, प्रताप, पृथ्वीराज इत्यादी. शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असे म्हणावे तर मग राणा प्रताप किंवा पृथ्वीराज चौहान हे यशस्वी का झाले नाहीत? खरे म्हणजे हे दोघे तर निर्विवादपणे उच्चवर्णीय क्षत्रिय हिंदू होते. शिवाजींच्या क्षत्रियत्वासंबंधी निदान काहींना तरी शंका होती. शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते. कदाचित काकणभर वर चढत असतील. मग असे का व्हावे? धर्मयुद्ध म्हणावे तर एक जण धर्मयुद्धात यशस्वी होतो आणि दुसऱ्या दोघांना पराजित होऊन परागंदा का व्हावे लागते? हे हिंदू राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे मानावे तर मग श्रींना राणा प्रतापच्या आणि पृथ्वीराज चौहानाच्या प्रदेशातही हिंदू राष्ट्र व्हावे अशी इच्छा का झाली नाही? हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजीला यश प्राप्त झाले हे खरे नाही. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी दुसरे आणखी काहीतरी चांगले करायला निघाला होता असे दिसते. समजा की शिवाजीच्या काळात मुसलमान धर्माखेरीज इतर दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचे राजे असते, अगदी हिंदू धर्माचे राजे असते, तर मग शिवाजीने मुसलमानांचा द्वेष केला असता का? शिवाजी मुसलमान राजांविरुद्ध का लढला? ते मुसलमान होते म्हणून की राजे होते म्हणून? आणि दोन्ही कारणांमुळे लढला तर त्यातील प्रमुख व महत्त्वाचे कारण कोणते? ते राजे होते हे महत्त्वाचे की ते मुसलमान होते हे महत्त्वाचे? काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता शिवाय सर्वच मुसलमान राजे हिंदूबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल असहिष्णू होते असे दिसत नाही. इतिहासात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हिंदू धर्माबद्दलच्या सहिष्णू वृत्तीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. विशेषतः ज्या महाराष्ट्रात शिवाजीनं कार्य केलं त्या मुलखातील मुसलमान शाह्यांच्या सहिष्णू वृत्तीचे व हिंदूंशी असलेल्या राजकीय व कौटुंबिक संबंधाचे अनेक पुरावे आहेत.
पारसनिसांच्या मराठी सरदार या पुस्तकातील हा उतारा पहा. निजाम कुतुब आदिलशाही मराठ्यांचे प्राबल्य फारसे. निजामशाहीचा मूळ पुरुष गांगवी हा बहिरंग भट कुलकर्णी यांचा मुसलमान झालेला मुलगा होता. अहमदनगरच्या बादशहाचा बाप पण हिंदूच होता. विजापूरचा संस्थापक युसुफ आदिलशहाने मराठ्यांची मुलगी केली होती. बेदरच्या कासिद बरीद या संस्थापकाच्या मुलाने पण साबाजीच्या मुलीशी लग्न केले होते. या संस्कारांमुळे हिंदूंबद्दल सहिष्णुता असून मराठ्यांचे प्राबल्य या 5ही राज्यात होते. त्याच पुस्तकातील न्यायमूर्ती रानडे यांचा उद्धृत केलेला हा आणखी एक उतारा पहा. दक्षिणेतील मुसलमानांचे उत्तरेकडील कडव्या धर्माभिमानी मुसलमान जातीपासून दुरीकरड बहामनी राज्यात हिंदूविषयी चांगले मत व त्यांचे प्राबल्य, वसुली व खजिना या खात्यात ब्राह्मण व प्रभू यांचा प्रवेश यांच्यामुळे सरकारी दप्तरात मराठी भाषेचा शिरकाव, शक्तीचे समतोलन होऊन मराठी शिलेदारास बढत्या, बादशहाचे हिंदू मुलींशी शरीर संबंध झाल्यामुळे हिंदूंची दरबारावर पडलेली छाप, बाटलेल्या हिंदूंचे स्वजातीवरील उत्कट प्रेम या सर्व कारणांमुळे दक्षिणेतील बादशहाच्या ठिकाणी हिंदूंबद्दल सहिष्णुभाव उत्पन्न होऊन हिंदूंना उत्तेजन, सवलती व अधिकार मिळाले होते. बहामनी राज्याचा संस्थापक हसन गंगू बहामनी याच्या नावाचे स्पष्टीकरण सुद्धा काय सांगते. हसन जाफर या नावाचा एक मुसलमान मनुष्य गंगू नावाच्या कुणा ब्राह्मणाकडे पूर्वायुष्यात नोकरी करीत होता. पुढे तो दिल्लीच्या बादशहाच्या तुघलक पदरी मोठा सरदार झाला. तो बादशहाचा महाराष्ट्रातील सुभेदार होता. त्यानं बादशहाविरुद्ध बंड केलं व महाराष्ट्रात स्वतःचं राज्य स्थापन केलं. पूर्वीच्या धन्याची आठवण व कृतज्ञता म्हणून तो स्वतःचं अर्ध नाव मुसलमान व अर्ध नाव हिंदू असं हसन गंगू लावू लागला. स्वतःच्या राज्यास बहामनी म्हणजे ब्राह्मणाशी संबंधित असे म्हणू लागला. हिंदू मुस्लिम संबंध शत्रुत्वाचे व टोकाच्या शत्रुत्वाचे असते तर असे घडले नसते. जोवर त्यांच्या राज्याला हिंदूंकडून धोका निर्माण होत नाही, जोवर हिंदू सरदार त्यांच्या राज्याला मदतच करतात, तोवर मुस्लिम राज्यकर्ते हिंदूंसंबंधी सहिष्णू होते. राज्याला जर धोका निर्माण झाला तर मग मुस्लिम असो की हिंदू ते असहिष्णू होते. हिंदू की मुस्लिम हे महत्त्वाचे नव्हते, राज्य महत्त्वाचे होते. दिल्लीचे सुद्धा सर्व मुसलमान कडवी मुसलमान होते हे खरे नाही. अकबराची सहिष्णुता सर्वांना ज्ञात आहे. त्याने तर दीने इलाही या नावाने एक नूतन संमिश्र धर्म स्थापण्याचा प्रयत्न केला. त्या काळी सांस्कृतिक एकता बऱ्या प्रमाणात निर्माण झाली होती. तोरडमल हा हिंदू प्रधान मुस्लिम राजाच्या पदरी स्वतःची बुद्धी कारणी लावतच होता. शहाजहान बादशहाच्या पदरी उच्च कुलीचे अस्सल तेलंगे ब्राह्मण जगन्नाथ पंडित संस्कृत भाषेत काव्य करीत. पंडितराज जगन्नाथांची एक कथा प्रसिद्ध आहे. शहाजहानच्या पदरी असलेल्या या हिंदू पंडितांना आपल्या पदरी यावे व हिंदू राजांचे भूषण वाढवावे म्हणून जयपूरच्या हिंदू राजांनी त्यांना बोलावले होते. या आमंत्रणाला पंडितराज जगन्नाथांनी पाठवलेले उत्तर मासलेवाईक आहे. त्यांनी उत्तरादाखल लिहिले की माझे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य केवळ दिल्लीश्वर, दिल्लीचा राजा किंवा जगदीश्वर परमेश्वर या दोघांच्यातच आहे. बाकी राजांनी मला काही देण्याचे मनात आणलेच तर ते फार तर फार माझ्या मीठ मिरचीला पुण्य इतपत राहील. दिल्लीश्वराची जात महत्त्वाची नव्हती, तो जे देतो आणि जितके देतो ते महत्त्वाचे होते. शहाजहानचा मुलगा दारा हा संस्कृतचा जाणकार होता. त्याची बैठक काशीच्या संस्कृत पंडितात असे. त्याच काळी छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, केनोपनिषद इत्यादी उपनिषदांच्या नावाच्या चालीवर अल्लोपनिषद सारखे लिखाण झाले होते. शेजोलकरांनी तर असे लिहून ठेवले आहे की औरंगजेबाच्या ऐवजी त्याचाच थोरला भाऊ दारा हा राज्यावर बसला असता तर या अफाट देशाचे एकीकरण एकाच राजवटीखाली होऊन हा देश बळकट होण्यास संभव निर्माण झाला असता. थोडक्यात म्हणजे सर्वच मुसलमान राज्यकर्ते हिंदू धर्मद्वेष्टे नव्हते. शिवाजीचे मुसलमान सरदार, शिवाजीच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार व इतर चाकणदार होते आणि ते अगदी मराठमोळ्या हुद्द्यांवर व जबाबदारीच्या जागांवर होते. शिवाजीच्या तोफखान्याचा प्रमुख एक मुसलमान होता. त्याचे नाव इब्राहिम खान. तोफखाना म्हणजे लष्कराचे एक प्रमुख अंग, कदाचित सर्वात महत्त्वाचे. तोफा हे त्या काळचे सर्वात प्रगत हत्यार. किल्ल्यांच्या लढाईत त्याचे फार महत्त्व होते. अशा महत्त्वाच्या तोफखान्याचा प्रमुख एक मुसलमान होता.
होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं उदाहरण म्हणून त्यांनी केलेली आरमाराची उभारणी सांगण्यात येते आणि ते बरोबर आहे. कोकण पट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचे सानिध्य आहे. या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होते. ती शिवाजीने उभारले. या अशा महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख सुद्धा एक मुसलमान सरदार होता. त्याचे नाव दौलत खान, दर्या सारंग दौलत खान. शिवाजीच्या खास अंगरक्षकात व खाजगी नोकरात अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर यांचा समावेश होता. आग्र्याहून सुटकेच्या नाट्यमय प्रसंगात या विश्वासू मुसलमान साथीदाराने शिवाजी महाराजांना काय म्हणून साथ दिली? शिवाजी मुस्लिम द्वेष्टा असता तर असे घडले असते का? शिवाजीच्या पदरी असे अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काजी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी शिवाजीशी सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला. तेव्हा शिवाजीनं उलट काजी हैदर यास मोगलांकडे पाठवलं. म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुसलमान. त्या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी असती तर असे घडले नसते. सिद्दी हिलाल हा असाच आणखी एक मुसलमान सरदार शिवाजींच्या पदरी होता. 1660 मध्ये रुस्तुम जमा व फाजल खान यांचा शिवाजीनं रायबागेजवळ पराभव केला. त्यावेळी सिद्दी हिलाल शिवाजीच्या बाजूने लढला. नेताजी पालकरनं त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुद्धा हिलाल व त्याचा पुत्र वाहवा हे नेताजी बरोबर होते. या चकमकीत सिंधी हिलालला पुत्र वाहवा जखमी व कैदी झाला होता. हिंदू शिवाजीच्या बाजूने मुसलमान सिद्दी हिलाल आपल्या पुत्रासह मुसलमानांच्या विरोधात लढला होता. त्या लढ्याचे स्वरूप निव्वळ हिंदू मुस्लिम किंवा हिंदू विरुद्ध मुसलमान असे असते तर असे घडले असते का? सभासद बखरीत 76 पानावर शिवाजीच्या अशाच एका मुसलमान शिलेदाराचा उल्लेख आहे. त्याचे नाव श्यामा खान. राजवाड्याच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या खंड 17 मधील पान 17 वर नूरखान बेग यांचा शिवाजीचा सरनोबत म्हणून उल्लेख आहे. हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे. त्यांच्या हाताखालील मुस्लिम शिपायांसह ते शिवाजीच्या चाकरीत होते. पण या सर्वाहून एक महत्त्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरून मुस्लिम धर्मीय शिपायांबद्दलचे शिवाजी महाराजांचे धोरणच स्पष्ट होते. रियासतकार सरदेसाई यांच्या शककर्ता शिवाजी या पुस्तकातील हा उतारा पहा. सन 1648च्या सुमारास विजापूरच्या लष्करातले 500-700 पठाण शिवाजींकडे नोकरीस आले. तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ यांनी त्याला सल्ला दिला. तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले. नाईक म्हणतात, तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत, त्यास विन्मुख होऊ देऊ नये, योग्य नाही. हिंदूचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य कारणे त्याने 18 जाती 4 वर्ण यास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे. 1648 मध्ये अजून शिवाजीचं संपूर्ण राज्य स्थापन व्हायचं होतं. स्थापन करण्यासाठी काय धोरण होते हे वरील स्पष्ट आधारावर व्यक्त होतं. ग्रँड डफने सुद्धा त्याच्या शिवाजीवरील चरित्र ग्रंथात पृष्ठ 129 वर गोमाजी नायकाच्या सल्ल्याचा उल्लेख करून म्हटले आहे की यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांना सुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या स्थापनेत याचा फार मोठा उपयोग झाला. शिवाजींचे सरदार व शिवाजीचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते, त्यात मुस्लिम धर्मियांचा सुद्धा भरणा होता हे यावरून स्पष्ट होते. शिवाजी हा मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असता तर हे मुस्लिम शिवाजीच्या पदरी राहिले नसते. शिवाजी मुस्लिम राज्यकर्त्याचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाला होता. म्हणून मुस्लिम सुद्धा त्याच्या या कार्यात सहभागी झाले. धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता, राज्याचा प्रश्न मुख्य होता. धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा व स्वामीनिष्ठा मुख्य होती. मुसलमान राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सरदार, ज्याप्रमाणे शिवाजीच्या पदरी मुसलमान सरदार व सैन्य होतं, त्याचप्रमाणे मुसलमान राजांच्या शहनशाहच्या पदरी अगणित मराठे व हिंदू सरदार होते. त्यांची यादी तर खूपच मोठी आहे. खुद्द शिवाजी महाराजांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते. शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीचे महाराष्ट्रातील एक मनसबदार होते. जावळीचे मोरे फलटण
राजांचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेम सावंत, शृंगापूरचे सूर्यराव शृंगारपुरे हे सर्वच जण आदिलशाहीचे मनसबदार होते, ज्याच्या सैन्य सामर्थ्यामुळे आणि डावपेचांपुढे शिवाजी महाराजांना हार पत्करावी लागली व नामुष्कीचा तह करून आग्र्यात जाऊन संभाजीसह कैद होऊन पडावं लागलं. तो उत्तरेचा मातब्बर सरदार मिर्झा राजे जयसिंग तर अस्सल राजपूत हिंदू होता आणि मुस्लिम शहनशहाच्या पदरी मानाची असेल पण चाकरीच करीत होता. मिर्झा राजे जयसिंग शिवाजीवर चाल करून आला तेव्हा त्याच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते, जाट होते, मराठे होते, राजपूत होते. राजा जयसिंग, रायसिंग सिसोदिया, सुजनसिंग बुंदेला, हरिभान गौर, उदयभान गौर, शेरसिंग राठोड, चतुर्भुज चौहान, मित्रसेन, इंद्रभान बुंदेला, बाजी चंद्रराव गोविंदराव इत्यादी इत्यादी. कोंढाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालुसरे वीरमरण पावला आणि कोंढाण्याचा सिंहगड झाला. त्या लढाईतील कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानू हा एक हिंदू राजपूत होता आणि तो मुसलमान राजांचा किल्लेदार होता. अकबराच्या पदरी 500हून अधिक मनसब असणारे जेवढे सरदार होते त्यात हिंदू सरदारांचे प्रमाण 22.5% होते. शहाजहानच्या राज्यात हे प्रमाण 22.4% होते. अगदी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यात अगदी कडवा म्हणून तो समजला जातो त्या औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदारांचे हे प्रमाण 21.6% होते. ते पुढे वाढले व 31.6% झाले. औरंगजेबानेच राजा जसवंत सिंग या हिंदू राजपूतला दक्षिणेचा सुभेदार नेमले होते. याच औरंगजेबाचा पहिला प्रधान रघुनाथ दास नावाचा हिंदू होता. तो स्वतः राजपूत असताना राजपूतांच्या विरुद्ध लढला. राणा प्रताप सिंगाच्या सैन्याचा एक सेनापती हकीम खान नूर हा मुस्लिम होता. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान गार्दी मुस्लिम होता, जे हिंदू मुसलमान राजाच्या पदरी इमाने इतबारी चाकरी करीत होते आणि धन्याशी इमान राखून प्रसंगी हिंदूंविरुद्ध सुद्धा लढत होते. त्यांना त्या काळी कोणी धर्मबुडवे किंवा धर्मद्वेष्टे किंवा मुस्लिम धार्जिणे म्हणत नव्हते. धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेला जास्त मान्यता होती. प्राचीन व मध्ययुगीन भारतात धर्मामुळे व धर्मासाठी लढाया होत नव्हत्या. लढाईचे मुख्य कारण राज्य मिळवणे, राज्य बळकावणे वा टिकवणे हे होते. हे करायला उपयोगी ठरेल तेवढ्यापुरता धर्माचा वापर केला जाई हे खरे, परंतु ती बाब मुख्य नव्हती. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. मुसलमान विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध हिंदू, हिंदू मुसलमान विरुद्ध हिंदू मुसलमान. शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार, चाकर व सैन्य होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार, चाकर व सैन्य होते. हे जसे खरे आहे तसेच त्या काळात कोण कोणाविरुद्ध लढला याची पाहणी केली तर त्या लढाया केवळ हिंदू विरुद्ध मुसलमान अशाच झाल्या असे दिसत नाही. मुस्लिम धर्म मानणाऱ्या राजांमध्ये आपसात लढाया होत होत्या. इब्राहिम खान लोदी या मुसलमान दिल्लीपतीचा पराभव करूनच दुसरा मुसलमान बाबर दिल्लीपती झाला आणि त्यानेच मोगल राजवट स्थापन केली. हुमायून आणि शेरशाह हे दोघेही इस्लाम धर्म मानणारे होते, परंतु ते एकमेकांशी प्राणपणाने लढले. विजापूर व गोवळकोंड्याच्या शाह्या ह्या मुसलमान शाह्या होत्या. औरंगजेब या मुस्लिम धर्मीय शाह्यांविरुद्ध दीर्घकाळ लढला. धर्म महत्त्वाचा नव्हता तर राज्य महत्त्वाचे होते. धर्माला महत्त्व असेल तर दुय्यम होते. मुख्य गोष्ट राज्य होते. एका बाजूला राणा प्रताप आणि दुसऱ्या बाजूला अकबर अशी सुप्रसिद्ध लढाई हळदीघाटात झाली. राजस्थान राजपूत आणि राणा प्रताप यांच्या दृष्टीने ही लढाई अति महत्त्वाची, पण हळदीघाटीच्या या लढाईस हिंदू मुसलमान यांच्यामधली लढाई असे म्हणता येईल काय? मुसलमान अकबराच्या सैन्यात नेतृत्व राजपूत मानसिंगाकडे होते. त्या सैन्यात 60,000 मोगल सैन्य तर 40,000 राजपूत सैनिक होते. राणा प्रतापच्या सैन्यात जसे 40,000 राजपूत सैनिक होते तसे हकीम खान नूर यांच्या नेतृत्वाखाली पठाणांची एक मोठी तुकडी होती. तसेच ताजखान या पठाण राज्याचे घोडदळही होते. त्याच्या तोफखान्याचा प्रमुखही एक मुसलमान सरदार होता. गुरु गोविंद सिंह देखील औरंगजेबाच्या काळात केंद्रीय मुस्लिम सत्तेविरुद्ध लढले. त्यांच्या सैन्यात देखील शीखांबरोबर हजारो मुसलमान होते. औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसात सत्ता स्पर्धा झाली. त्यात त्यांनी बहादूर शहाला मदत केली. जाट राजपूत मराठा शीख यांच्या उठावामागे धार्मिक आधार फार
कमी होता. प्रामुख्याने ते केंद्रीय सत्तेच्या जाचक धोरणाविरुद्धचे उठाव होते. त्या काळात स्वामीनिष्ठेच्या कल्पनेमुळे धर्माचा विचार न करता सरदार, जहागीरदार व सैनिक आपल्या स्वामीची सेवा करीत असत. सरंजामी युगातल्या खड्या सैन्यांमध्ये हिंदू राष्ट्रवादाची किंवा इस्लाम प्रचाराची भावना नसे. राजा जोवर पोटाला देतो तोवर इमान इतबारे त्याची चाकरी करायची, ही त्या काळात सर्वमान्य नीती होती. शिवाजी महाराजांच्या जीवनात धर्म, जात आणि पंथ यांना नेहमीच एक महत्त्वाचं स्थान होतं, पण त्याचं नेतृत्व कधीही धर्मद्वेषावर आधारित नव्हतं. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकातून आपल्याला हे समजलं की शिवाजी महाराजांनी आपली प्रजा एका धर्माच्या पलीकडे नेऊन एकत्र ठेवली. त्यांच्या विचारांमध्ये सर्व धर्म समभावाची भावना होती. महाराजांच्या मुस्लिम सरदारांनी आणि मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हिंदू सरदारांनी या ऐतिहासिक कालखंडात दाखवून दिलं की एकमेकांवरील श्रद्धा आणि सहिष्णुता हाच खरा धर्म आहे. शिवाजी महाराज मुस्लिम धर्मद्वेष्टा नव्हते. हे समजावून घेतल्यावर आपल्या मनात एक गोष्ट स्पष्ट होते, धर्माचा आदर करतानाही माणुसकीचं स्थान नेहमी सर्वोच्च असलं पाहिजे. आजच्या काळातही आपल्याला शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घ्यायला हवा, कारण त्यांनी दाखवलेला रस्ता आपल्याला एकतेच्या दिशेने घेऊन जातो. आपणही त्यांच्या आदर्शाचा वापर करून एक नवा, न्यायी आणि समान समाज निर्माण करूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भाग सुद्धा पाहायला विसरू नका.